Dear friends, we are going to derive a very important relation of projectile motion. हे डेरिवेशन तुम्हाला पुस्तकात पण सापडेल. याच्यामध्ये आपण 3 क्वांटिटीज डिराईव्ह करणार आहोत. फर्स्ट इज कॉल्ड एज द टाइम ऑफ फ्लाइट, सेकंड इज कॉल्ड एज द रेंज, and third is called as the maximum height. टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय? अगदी सोपं आहे. आपण प्रोजेक्टाईल जेव्हा प्रोजेक्ट करतो, म्हणजे सपोज हा बॉल आपण थ्रो केला ओपासनं, तर हा ओपासनं पीला रीच होतो आणि पीवरनं क्यूला रीच होतो आणि क्यूला तो परत जमिनीवर पडतो. आपण जमिनीवर उभे आहोत आणि बॉल थ्रो केलेला आहे. तर जेवढा वेळ हा बॉल हवेत राहतो त्याला आपण टाईम ऑफ फ्लाईट असं म्हणतो. इट मीन्स द टाईम रिक्वायर्ड फॉर द प्रोजेक्टाईल टू रीच फ्रॉम ओ टू क्यू इज कॉल्ड ॲज द टाईम ऑफ फ्लाईट. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं? तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा जो प्रोजेक्टाईलचा मोशन आहे तो 2 भागामध्ये डिवाईड करणार आहोत, फ्रॉम ओ टू पी आणि पी टू क्यू. आता ओ टू पीला सपोज टी नॉट वेळ लागला, म्हणजे प्रोजेक्टाईलला ओपासनं पीपर्यंत यायला टी नॉट वेळ लागला, तर टाईम ऑफ फ्लाईट हा ट्वाईज ऑफ टी नॉट झाला. म्हणजे ओ टू पीला टी नॉट वेळ लागतो आहे आणि पी टू क्यूला पण टी नॉट वेळ लागतो, कारण सिमेट्री आहे. म्हणून जो टाईम ऑफ फ्लाईट आहे तो 2 × टी नॉट असा आहे. तर टी नॉट किंवा टी ओ आपण ज्याला म्हणतो, मी त्याला टी नॉट म्हणतो आहे, तुम्ही त्याला टी ओ पण म्हणू शकता किंवा T0 पण म्हणू शकता. तर हा T0 जो आहे तो कसा काढायचा? तर आपण मोशन ओ टू बी कन्सिडर करणार आहोत अगोदर. आता मोशन ओ टू पी हा प्रोजेक्टाईल मोशन कन्सिडर करताना आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन वापरायचं आहे. कुठलं? V = U + AT. पण आपण फक्त व्हर्टिकल मोशन कन्सिडर करत आहोत, हॉरिझॉन्टल नाही. तर व्हर्टिकल मोशन कन्सिडर करताना फॉर्म्युला येईल Vy = Uy + AyT. आता आपण जाणतोच की Ay इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, नेगेटिव्ह साईन बिकॉज ग्रॅव्हिटी ॲक्ट्स डाऊनवर्ड्स. टी जो आहे तो आपला टी नॉट आहे किंवा T0 आहे. इनिशियल वेलॉसिटी जी आहे ह्या ओ पॉईंटची, इनिशियल वेलॉसिटी ओ पॉईंटची व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे वाय कंपोनंट Uy इज U sin θ, म्हणजे हा U sin θ आहे. तर हे जर आपल्याला माहिती आहे तर फक्त ह्या गोष्टी या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आणि V म्हणजे फायनल वेलॉसिटी पीवरती, इथली जी फायनल वेलॉसिटी आहे V ॲट पी, मी याला Vy म्हणतो. तर जी फायनल वेलॉसिटी व्हर्टिकल आहे ती 0 आहे, कारण आता बॉल वरती पोचलेला आहे, तो अजून वरती जाऊ शकत नाही. त्यामुळे व्हर्टिकल वेलॉसिटी कंपोनंट 0 आहे. त्यामुळे Vy = 0, Uy इज U sin θ, A इज -G आणि T नॉट इज T नॉट. आता हे सबस्टिट्यूट केल्यानंतर फार सोपं होऊन जातं. 2 स्टेपचा ॲन्सर आहे हा. मी या बाजूला घेऊ शकतो GT नॉट आणि नंतर जीनी डिवाईड करू शकतो. तर हा GT नॉट साईडला घेतल्यावरती GT नॉट = U sin θ येतो, म्हणजेच T नॉट = U sin θ/G मिळतो. आणि हा T नॉट झाला म्हणजे O टू पीपर्यंत, तेवढंच P टू क्यूपर्यंत वेळ लागणार आहे. त्यामुळे टाईम ऑफ फ्लाईट इज 2T नॉट, म्हणजेच टाईम ऑफ फ्लाईट इज 2 × U sin θ/G, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. तर हे पहिलं डेरिवेशन, टाईम ऑफ फ्लाईट इज 2 × U sin θ/G, where U is the initial velocity of a projectile, theta is the angle of the projectile with the ground, म्हणजे यूचा अँगल, जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे फक्त अँगल आणि यू यावरतीच, म्हणजे तुम्ही किती वेलॉसिटीने फेकता आणि किती अँगलने फेकता यावर तुमचा टाईम ऑफ फ्लाईट अवलंबून आहे. दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती तो अवलंबून नाही.
पुढचा जो कन्सेप्ट आहे की रेंज किती. तर रेंजचं डेरिव्हेशन काढण्यासाठी मी रेंजला डिफाईन करतो. रेंज म्हणजे काय, तर रेंज म्हणजे हा जर डायग्राम बघितला तर तुम्ही ओपासून बॉल फेकला किंवा प्रोजेक्टाईल फेकला आणि तो कुठे पडला तर क्यूला पडला, तर हे जे अंतर आहे ओ टू क्यू त्याला आपण रेंज असं म्हणतो. तर ही रेंज म्हणजे आर ही कशी काढायची, त्याचं डेरिव्हेशन काय, ते अगदी सोपं आहे. त्यासाठी मी परत इक्वेशन ऑफ मोशन वापरणार आहे आणि डेफिनेशन ऑफ डिस्प्लेसमेंट वापरणार आहे डेरिव्हेशनसाठी. डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स इज इक्वल टू काय, तर डिस्प्लेसमेंट इज वेलॉसिटी इंटू टाईम. डिस्प्लेसमेंट इज वेलॉसिटी इंटू टाईम. तर वेलॉसिटी आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट पकडणार आहोत कारण आपल्याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी डिस्टन्स पाहिजे आहे. आणि टाईम इज टाईम टू रिच क्यू म्हणजेच टाईम ऑफ फ्लाईट. म्हणजे हा जो वेळ लागतो आहे तुम्हाला ओ टू क्यूपर्यंत जायला, याला किती वेळ लागतो, त्याला इज इक्वल टू टी नॉट वेळ लागतो किंवा टाईम ऑफ फ्लाईट लागतो. म्हणजे इंटू टी करायचा म्हणजे यू एक्स इंटू टीने तुम्हाला डायरेक्ट रेंज मिळतो. सर रेंज काढण्यासाठी एकदम सोपा फॉर्म्युला आहे यू एक्स इंटू टी, वेअर यू एक्स इज द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी. आता टीचा फॉर्म्युला आपण शोधून काढलेलाच आहे, 2u sin θ बाय जी. यू एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे यू कॉस थिटा. आपण डायग्राममध्ये जर बघितला तर हा हॉरिझॉन्टल कंपोनंट हा यू एक्स आहे, यू कॉस थिटा तो इथे टाकला. तर आणि हे सॉल्व करायचं तर सोपं आहे. यू स्क्वेअर बाहेर येतं ब्रॅकेटच्या आणि मध्ये येतो 2 sin θ इंटू कॉस थिटा अपॉन जी. आता आपण शिकलेलो आहोत ट्रिग्नोमेट्रीमध्ये की साईन ऑफ 2 θ इज इक्वल टू 2 sin θ कॉस थिटा. म्हणून मी 2 sin θ कॉस थिटाच्या ऐवजी इथे साईन ऑफ 2 θ सबस्टिट्यूट केलेला आहे आणि यावरूनच मला फॉर्म्युला मिळाला रेंजचा, यू स्क्वेअर साईन ऑफ 2 θ बाय जी. म्हणजे परत एकदा आपण जर बघितलं तर रेंज कशावरती अवलंबून आहे, थिटावरती अवलंबून आहे आणि यूवरती अवलंबून आहे आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते बदलतच नाही. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रेंज. आता थर्ड जो आहे की मॅक्झिमम हाईट किती रीच करतो, जो प्रोजेक्टाईल आहे तो मॅक्झिमम हाईट एच किती रीच करतो. म्हणजे किती आपण जेव्हा फेकतो प्रोजेक्टाईल तेव्हा हा पी इथे असेल की हा इथे असेल की वरती असेल की खाली असेल, हे कशावरनं ठरतं आणि त्याचा फॉर्म्युला काय. म्हणजे हा जो एच आहे याचा फॉर्म्युला काय, तर तो काढण्यासाठी आपण परत इक्वेशन ऑफ मोशन वापरणार आहोत आणि यावेळेस आपण हे इक्वेशन वापरणार आहोत. कुठलं, मी इथे चौकोनामध्ये टाकतो हायलाईट करण्यासाठी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. परत एकदा मी फक्त वर्टिकल मोशनच कन्सिडर करणार आहे, आणि मी ओ टू पी एवढंच मोशन कन्सिडर करणार आहे प्रोजेक्टाईलचं, कारण मला पीमध्ये इंटरेस्ट आहे. ओके, त्यामुळे मी वर्टिकल मोशन प्रोजेक्टाईलचं ओ टू पी ॲनालाइज करणार आहे. आता एस वाय म्हणजे वर्टिकल कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू यू वाय टी नॉट, कारण टी नॉटच वेळ लागतो पीपर्यंत पोचायला, प्लस हाफ ए वाय टी नॉट स्क्वेअर. आता आपण जाणताच की एस वाय म्हणजे वर्टिकल मोशनला एस वाय पीपर्यंत जायला जो डिस्प्लेसमेंट आहे तो एस वाय म्हणजेच एच आहे, ती मॅक्झिमम हाईट आहे म्हणून तिथे एच टाकता येईल आपल्याला. आणि यू वाय म्हणजे वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी इज यू साइन थिटा, ते आपण बघितलेलंच आहे त्या डायग्राममध्ये पण लक्षात येतं की यू वाय इज इक्वल टू यू साइन थिटा. तर तो आपण इथे टाकला, तो इथे टाकला यू साइन थिटा टी नॉट मायनस हाफ. आता ए जो आहे ए वाय हा मायनस जी आहे ॲक्सलरेशन, त्यामुळे हा मायनस हाफ जी आणि हा टी ओ टू पीपर्यंत जायला किती वेळ लागतो, तर टी इज इक्वल टू टी नॉट. तर हे सबस्टिट्यूट करायचं इथे. आता आपण टी नॉटचं एक्सप्रेशन अगोदरच काढलेलं आहे, टी नॉट इज इक्वल टू यू साइन थिटा बाय जी, ते याच्यामध्ये टाकायचं आणि मग अगदी सोपं आहे. मग गणिताचा प्रश्न राहतो, तो फिजिक्सचा प्रश्न संपतो. हे मी आता टाकलं, हा टी नॉट स्क्वेअर आहे म्हणून हा यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय जी स्क्वेअर होतो. हा टी नॉट आहे म्हणून हा यू साइन थिटा बाय जी होतो. आता मल्टिप्लाय केलं तर यू इंटू यू स्क्वेअर साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी
हा जी इंटू जी स्क्वेअर, खाली जी स्क्वेअर येतं, एक जी कॅन्सल होतो, हा जी राहतो आणि हा यू स्क्वेअर सायन्स स्क्वेअर थिटा. म्हणजे हा एकमधून हाफ वजा करायचा म्हणजे हाफ शिल्लक राहतो. म्हणून एच इज इक्वल टू हाफ यू स्क्वेअर सायन्स स्क्वेअर थिटा अपॉन जी, किंवा एच इज इक्वल टू यू स्क्वेअर सायन्स स्क्वेअर थिटा अपॉन 2g, असं हा तिसरं एक्सप्रेशन आहे. तर हे 3 महत्त्वाचे एक्सप्रेशन्स आपण लक्षात ठेवायचे आहे आणि यू शुड प्रॅक्टिस फॉर दिस.